नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मँगो बर्फी रेसिपी. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर मँगो खोबरा बर्फी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा साजूक तूप, मी गॅस चालू करते. हे तूप आपल्याला जरासं मेल्ट होऊन द्यायचं आहे. इथे मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे ओलं, ते आता मी याच्यामध्ये टाकते. आता हे आपण 1 मिनिट चांगलं परतून घेणार आहोत. जास्त वेळ नाही आपल्याला परतायचं आहे, 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपल्या इथे 1 मिनिट झाला आहे आणि थोडा कलर चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी साखर. ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. थोडी म्हणजे साखर आपल्याला विरघळायची आहे. तोपर्यंत आपण ढवळत बसायचं आहे. गॅस आपला मीडियमवरच आहे, एकदम फास्ट नाही ठेवायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता आता आपली साखर इथे मेल्ट झालेली आहे. हे बघा, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आंब्याचा पल्प. आवश्यकतेने टाकायचं आहे. मी इथे पहिला 2-3 चमचे टाकत आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आला आहे. हे आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे, अगदी फटाफट होऊ शकते. तुम्ही पाहू शकता बर्फीला इथे छान कलर सुद्धा आलेला आहे आणि आता आपले झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा वेलची पूड आणि आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे बघा, थोडा चिकटपणा आलेला आहे आणि आपलं हे आता रेडी झालेलं आहे. हे बघा, आपलं आता मिश्रण तयार झालं आहे. आता मी ही वडी आपण थापून घेणार आहोत. तिथे मी एक छोटी डिश घेतली आहे, याला मी तेल लावून घेतलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित असं आपल्याला थापून घ्यायचं आहे. ही मँगो बर्फी ना खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि झटपट अशी होते, काही त्याला जास्त वेळ लागत नाही. आपल्याला 10-1 मिनिटात आरामात होऊन जाते. ही आपल्याला व्यवस्थित सर्व घेऊन व्यवस्थित अशी थापून घ्यायची. तुम्हाला जितपत जाड हवी असेल, पातळ हवी असेल, अशी तुम्ही अशी. तर इथे मँगो बर्फी आपली थापून झालेली आहे. आता आपण अर्धा तास तरी रूम टेम्परेचरवर आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची आहे. नंतर आपण याच्या वड्या पाडणार. तुम्ही पाहू शकता इथे आपली आंबावडी आता रेडी झालेली आहे. मगाशी मी याला थोडेसे कट मारून घेतलेले. आता आपण पुन्हा व्यवस्थित असे इथे कट मारून घेणार आहोत. छान अशी आंबावडी आपली इथे झालेली आहे. मँगो बर्फी खूप छान लागते, एकदम सॉफ्ट होते. आता आपण काढून बघूया. हे बघा, अशी अलगद निघते, एकदम ज्युसी टाईप झालेली आहे. पाहू शकता. आपण दुसरी काढून बघूया. बघा, छान अशी मँगो बर्फी रेडी झालेली आहे. आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे आपण ही काढलेली आहे, खूप छान दिसते. आता मी थोडेसे गार्निशिंगसाठी बदामचे काप ठेवते. आता आपली इथे मँगो बर्फी ही रेडी झालेली आहे. सुंदर दिसत आहे एकदम. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.